5. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. आता बघा यापुढे तुम्हाला अजून आहे की एकपदीला एकपदीने भागणे. आता एकपदी दिली आहे, एकपदी म्हणजे काय ज्यामध्ये त्या ठिकाणी एकच पद आहे तिला आपण एकपदी म्हणतो. ज्यामध्ये 2 पद असतील तिला द्विपदी म्हणतात, 3 पद असतील तर त्रिपदी म्हणतात आणि 3 पेक्षा जास्त असतील तर तिला आपण बहुपदी म्हणत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलं आहे -36 x चा चौथा घात भागिले -9x. दोघंही एकपदी आहेत. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला 2 पद्धतीने हे उदाहरण सोडवता येतं. या ठिकाणी -36 x चा चौथा घात, x चा चौथा घात याचा अर्थ आहे x चा 4 वेळा गुणाकार. म्हणून मी काय करणार या ठिकाणी -36 गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x त्याला भागिले आहे -9x. म्हणून पुन्हा त्या ठिकाणी आपण भागाकाराच्या रूपात दिलं आहे 9 गुणिले x. आता या ठिकाणी बघा मी x चं एक पद कट करणार आहे. 9 1 9 9 चौक 36. बघा या ठिकाणी मला उत्तर मिळतं आहे -4. आता x चा किती वेळा गुणाकार आहे? x गुणिले x गुणिले x 3 वेळा. म्हणून मी त्या ठिकाणी लिहिल -4x चा घन. मग या ठिकाणी ह्या उभ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला असंच करता येतं. या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवत असताना पहिलं या ठिकाणी आपण संख्या बघायची आहे. इथं -9 आहे, इथे -36 आहे. 9च्या पाड्यामध्ये 36 केव्हा येतोय? 9 चौक 36. त्याचबरोबर x चा या ठिकाणी एकच घातांक आहे, इथे 4 आहे. म्हणजे x ला 4 वेळा जर गुणलं तर त्या ठिकाणी काय असणार आहे? x चा चौथा घात येतो, परंतु त्यातला एक x इकडे आहे म्हणून इथे असणार आहे x चा घन. कारण आपल्याला माहिती आहे आपण शिकलोय घातांकांच्या नियमांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होते. पण हा 4 घातांक आहे, इथे x आहे म्हणून एकामध्ये जर 3 मिळवला तर 4 हा घातांक मिळतो. म्हणून 9 चौक 36 x चा चौथा घात हा वजा होईल आणि या ठिकाणी उत्तर बाकी मिळणार आहे 0. भागाकार मिळाला आहे आपल्याला वजा या ठिकाणी 4x चा घन. या ठिकाणचं वजा हे चिन्ह आहे, दोन्ही संख्यांना वजा वजा असल्यामुळे ते आपण कट करणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर जे काय आहे ते आपल्याला धन संख्या मिळत असते. पुढचा मुद्दा आहे बहुपदीला एकपदीने भागणे. आता आपण मगाशी पाहिलं एकपदीने एकपदीला भागणे. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे बहुपदीला एकपदीने भागणे. आता एकापेक्षा जास्त पद असतील तर आपण त्याला बहुपदी म्हणतो. पुढचं उदाहरण जे आहे 5x चा घन वजा 3x वर्ग त्याला भागिले आहे x चा वर्ग. आता या ठिकाणी संख्या नाही पण इथे आपल्याला या ठिकाणी 5 हा अंक दिसतोय म्हणून इथे
नंतर बघणार आहोत.